चला मित्रांनो, जय महाराष्ट्र, नमस्कार. आज नवीन IBP SBIच्या SSCच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या कॅलेंडरप्रमाणे आज नवीन एक जाहिरात प्रसिद्ध झाली. ज्या जाहिरातीमध्ये 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक मोठी संधी. दरवर्षी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की सर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बँकिंगचे एक्झाम देता येतात, SSCच्या एक्झाम देता येतात. तसं ड्युरिंग ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन चालू असताना अशा कुठल्या एक्झाम देता येतात का, सो दॅट आम्ही ग्रॅज्युएशन पण चालू द्यावं आणि त्या एक्झामसाठी प्रिपेअर पण करावं. तर मी म्हणेल की वर्षभरातली एक सर्वात मोठी संधी असते 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळं ज्या ज्या लोकांचं 12th पास झालेत किंवा 7 मार्च 2022 पर्यंत जे लोक 12वी पास होतील, 12वीच म्हणून नाही, डिप्लोमा पास झाले विद्यार्थी, 10वी आणि त्यानंतर केलेला कुठलाही 2 वर्षांचा कोर्स, मग तो डिप्लोमा असेल, 12वी असेल, MCVC कोर्स असेल, कुठलाही एनी कोर्स जो मिनिमम 2 वर्षांचा असेल 10वी झाल्यानंतर. तर अशा विद्यार्थ्यांना एक चांगली मोठी संधी दरवर्षी येते. नेमकं स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. पुन्हा एकदा सांगतो, UPSC नंतर ज्या रिक्रुटमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी होतात त्या रिक्रुटमेंट कंडक्ट करण्याचं काम स्टाफ सिलेक्शन कमिशन करतं. आता स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे हे ग्रॅज्युएशन लेवलला एक SSC CGL नावाची एक्झाम घेतं. ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन झालं आहे अशांसाठी, जी क्लास 2 क्लास म्हणजे काही गॅझेटेड आणि काही नॉन गॅझेटेड म्हणजे क्लास 1 क्लास 2चे पोस्ट भरल्या जातात. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे डिपार्टमेंट्स आहेत किंवा जेवढे मिनिस्ट्रीज आहेत, ऑफिसेस आहेत, यांच्यासाठी क्लरिकल कॅडरची जी रिक्रुटमेंट आहे ही होते CHSLच्या माध्यमातून. तर SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन CHSL याची ही जी रिक्रुटमेंट आहे ही यावर्षी याची जाहिरात आली आहे. तर आता ओव्हरऑल या जाहिरातीमध्ये नेमके आपण काय काय जाणून घेणार आहोत, या जाहिरातीचे महत्त्वाचे मुद्दे जाणून घेताना नेमकी जाहिरातीमध्ये कुणी कुणी अप्लाय करावं, कशी कशी याची सिलेक्शन प्रोसेस असते, किती जागा असतील अंदाजे, त्यानंतर ओव्हरऑल महत्त्वाच्या तारखा काय, त्यानंतर एक्झाम प्रोसेस काय, एक्झामचा पॅटर्न काय, सिलेक्शन प्रोसेस काय, या सगळ्यांबद्दल इम्पॉर्टंट बुक्स काय, स्टडी प्लॅन काय असावा, याच्याबद्दल सगळ्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊयात. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा अबाउट SSC CHSL, अबाउट SSC CHSL. नेमकं SSC CHSL आहे काय, तर बघा, हे बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक ओरिजिनल नोटिफिकेशन दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की ओव्हरऑल SSC CHSL आहे काय. The Staff Selection Commission will hold a competitive exam for recruitment to the post of lower divisional clerk, junior secretariat assistant, postal assistant, sorting assistant and data entry operators for various ministries. इकडे लक्ष द्या, for various ministries, department, offices of government of India and various constitutional bodies, statutory bodies and tribunals etc. तर सगळ्यात महत्त्वाचं, ही जी रिक्रुटमेंट होते ही रिक्रुटमेंट कुणासाठी घेतल्या जाते, तर ही रिक्रुटमेंट वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंट, ऑफिसेस, त्यानंतर पण कुणाचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे, केंद्र सरकारच्या. तर ओव्हरऑल याच्यासाठी ही रिक्रुटमेंट घेतल्या जाते. आता या रिक्रुटमेंटमधून नेमके कुठले कुठले पदं भरल्या जातात बघा. या रिक्रुटमेंटमधून ओव्हरऑल कोणकोणती पदे भरल्या जातात त्याच्याबद्दल थोडं समजून घेऊया. लक्ष द्या. एक लोअर डिव्हिजनल क्लर्क, LDC ज्याला म्हणतो आपण, लोअर डिव्हिजनल क्लर्क. त्यानंतर JSA ज्युनियर सेक्रेटरीस्ट असिस्टंट, त्यानंतर पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, हे एक पद. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर दोन प्रकारचे भरले जातात. एक डेटा एंट्री ऑपरेटर नॉर्मल सेक्रेटरीज ऑफिसमध्ये किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये, डिपार्टमेंटमध्ये, आणि एक स्पेशल डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A लेवलची ही पोस्ट आहे. ही जी डेटा एंट्री ऑपरेटरची पोस्ट आहे ही CAG साठी भरल्या जाते. CAG जे भारताचं ऑडिट करतं, जसं CA आपला ऑडिट करतो तसं सरकारचं सुद्धा ऑडिट करणारं एक डिपार्टमेंट आहे ज्याला म्हणतात CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया.
तर यांच्यासाठी रिक्रुटमेंट करण्याचं काम जे आहे डेटा एंट्री ऑपरेटर लेवलची पोस्ट ही याच्यातून होत असते. ठीक आहे. ओव्हरऑल याच्या किती वॅकन्सीज असतात तर नॉर्मली याच्या वॅकन्सीज जर पाहायच्या तर मागच्या वर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी सांगितले की नोटिफिकेशनमध्ये वॅकन्सीज देण्यात येणार नाही. ड्यू कोर्स आम्ही तुम्हाला वॅकन्सीज सांगू, पण ओव्हरऑल मागच्या 2-3 वर्षांचा अनुभव पाहता एक 4,000, 4,500, 5,000, 4,000, 4,500, 5,000 याच्या आसपास याच्या वॅकन्सीज नेहमी असतात. मागचे सोर्सेस असं सांगतात की ओव्हरऑल 4, 4,500, 5,000च्या आसपास यावर्षी सुद्धा वॅकन्सी असू शकतात. बरं, त्यानंतर बघा पुढे आता SSC CHSL मध्ये ज्या पोस्ट मी तुम्हाला सांगितल्या, SSC CHSL मी ज्या पोस्ट तुम्हाला सांगितल्या, एक ज्युनियर सेक्रेटरी त्यानंतर अजून याच्यामध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्क, त्यानंतर सांगितलं पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट, त्यानंतर सांगितलं डेटा एंट्री ऑपरेटर. डेटा एंट्री ऑपरेटर 2 प्रकारचे असतात. तर ओव्हरऑल हे सिलेक्शन माझं झाल्यानंतर मी क्लरिकल कॅडरला आज जॉईन करतोय. जसं बँकिंगमध्ये जर मी क्लर्क झालो तर काही वर्षानंतर मी प्रोबेशनरी ऑफिसर होतो, PO होतो. तसं या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा नेमकी ग्रोथ कशी आहे, नेमकं प्रमोशन कसं असेल याच्याबद्दल थोडं समजून घ्या. एखादा 12वी पास झालेला विद्यार्थी जर या लेवलला जॉईन होतोय तर तो केंद्र सरकारचा कर्मचारी म्हणून जरी ओळखला जात असेल तरी त्याला ग्रोथ पण चांगली आहे. जसं बघा तुम्ही या लेवलला जॉईन झाले लोअर डिव्हिजनल क्लर्क, त्यानंतर तुमची पोस्ट असेल असिस्टंट किंवा अप्पर डिव्हिजनल क्लर्क, डिव्हिजनल क्लर्क आणि सेक्शन ऑफिसर. म्हणजे ओव्हरऑल एक 5-5, 10-10, 5-5, 10-10 वर्षांच्या टप्प्याटप्प्याने इंटरनल प्रमोशनने तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. आणि ओव्हरऑल केंद्र सरकारची नोकरी असल्यामुळे पगाराबद्दल तुम्ही विचार करूच नका. पगार केंद्र सरकारची नोकरी असल्यामुळे खूप मोठा असतो. त्यानंतर सोबत तुम्हाला ॲडिशनल भत्ते अलाउन्सेस पण खूप मोठे मिळतात. जर तुम्ही पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट म्हणून जॉईन झालात तर तुम्ही सुपरवायझर लोअर सिलेक्शन ग्रेड LSG, त्यानंतर सिनियर सुपरवायझर, चीफ सुपरवायझर हायर सिलेक्शन ग्रेड 3. तर या पद्धतीने तुमचं प्रमोशन होतं जर तुम्ही पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट म्हणून जॉईन झाला. सर आम्ही डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून जॉईन जर झालो तर आमचं सिलेक्शन कसं असेल बघा. डेटा एंट्री ऑपरेटर ही सगळ्यात खालची पोस्ट, ग्रेड B, ग्रेड C आणि त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड F, सिस्टीम ॲनालिस्ट. म्हणजे ओव्हरऑल या पद्धतीने तुमची हायरार्की वाढत जाणार. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की असं काही नाही आहे की याच्यामध्ये ग्रोथ कमी आहे, ग्रोथ पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मी म्हणेल जर तुम्ही ॲज अ क्लर्क म्हणून जरी परमनंट राहिलात तरी खूप मोठा पगार तुमचा होईल. स्टार्टिंग सॅलरी कशी असेल काय असेल याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा समजा डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून तुम्ही जॉईन झालात किंवा लोअर डिव्हिजनल क्लर्क म्हणून तुम्ही जॉईन झालात. बघा सुरुवातीला लोअर डिव्हिजनल क्लर्क म्हणून जर तुम्ही जॉईन झालात तर अराउंड तुमच्या हातात जे आहे हातात सॅलरी किती पडेल ही या पद्धतीने. आता ही सिटीजनुसार या पद्धतीने थोडंफार डिफरन्स पडतो. सिटी X कोणती, सिटी Y कोणती, सिटी Z कोणती, मेट्रो सिटी, त्यानंतर आपला औरंगाबाद सारखं सब मेट्रो, त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल, या हिशोबाने तुमचा पगार थोडाफार खालीवर होत असतो. त्यामुळं पगारही चांगला आहे, असं नाही की पगार काय हलका आहे. इवन हा मी तुम्हाला बेसिक आणि स्टार्टिंग पगार सांगितला. याच्यामध्ये दरवर्षी जशी महागाई वाढते त्या हिशोबाने केंद्र शासन रेग्युलरली पगार वाढवत असतं. इवन जर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये बघितलं तर आता ॲक्च्युली हा डेटा जो आहे हा डेटा मी एका वेबसाईटवरून घेतला आहे. याच्यावर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला ग्रेड पे लागणार. आणि ग्रेड पे लागणार म्हणजे पगार हा थोडासा मोठा असतो आणि तो टप्प्याटप्प्याने वाढत जातो. आता ग्रेड पेचं कॉलम कुठं दिला आहे, ग्रेड पे. चलो एनिवे त्यानंतर बघूयात आपण, जसं ड्यू कोर्समध्ये आलं मी तुम्हाला तसं परत सांगतो. बरं पुढचा मुद्दा असा की मग जर सगळं हे अशा पद्धतीने आहे तर मग कोण कोण याला अप्लाय करू शकतो, कोण कोण इथं इलिजिबल आहे, कशा पद्धतीने याला इलिजिबल आम्ही ठरवू शकतो. बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, लोअर डिव्हिजनल क्लर्क, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर. या सगळ्या पोस्टसाठी फक्त आणि फक्त तुम्ही 12वी पास झालेले असावात किंवा इक्विव्हॅलंट. 12वी पास झालेलं कधी असावं सर, तुमचा निकाल हा 7 मार्च 2022 पर्यंत लागलेला असावा.
म्हणजे जे लोक यावर्षी 12वीच्या परीक्षेला बसलेले आहेत असे लोक नाही चालणार. 7 मार्च 2022 पर्यंत ज्यांच्या हातात निकाल येईल असे सगळे लोक या पोस्टसाठी एलिजिबल आहेत. आणि मी म्हणेल महाराष्ट्रातल्या ईच अँड एव्हरी विद्यार्थ्याने हा फॉर्म भरावा. पार मरमर 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 करत पोलीस भरतीत पळ, आर्मी भरतीत पळ, ते चुकीचं नाही आहे. पण आपल्यासाठी हे सुद्धा काही करिअर ऑप्शन्स आहेत हे बऱ्याच विद्यार्थ्यांना आजही माहीत नाही आणि ते अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम आम्ही आमच्याकडनं पूर्ण जोर लावून करतोय. त्यामुळं थोडंसं याच्यावरही लक्ष द्या. याही पोस्ट खूप चांगल्या आहेत, चांगली नोकरी आहे, केंद्र सरकारची आहे. आज पोलीस भरतीपेक्षा आर्मी भरतीपेक्षा हा पगार आणि हे पोस्ट खूप मोठी आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए. आता मी जसं ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की बघा सगळ्या पोस्ट वेगळ्या आहे आणि कॅचची एक ती वेगळी पोस्ट आहे. कॅचची पोस्ट वेगळी आहे. या कॅचच्या पोस्टला, या एकमेव पोस्टला 12वी पास विथ मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट असावा. म्हणजे इथं 12वी पास असावं, मग 12th पास तुम्ही आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स कोणत्या फील्डमधून असत काही फरक पडत नाही, इथं सगळं चालेल. पण इथं मात्र 12वीला नाही का मॅथ्स असावं. म्हणून जे लोक आर्ट्स कॉमर्सचे आहेत, नॉर्मली महाराष्ट्रात आर्ट्स कॉमर्सवाले विद्यार्थी मॅथ्स घेत नाहीत, अदर काही युनिव्हर्सिटीमध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण इकडे नसल्यामुळे आर्ट्स कॉमर्सवाले विद्यार्थी या पोस्टला अप्लाय नाही करू शकत. मात्र या उरलेल्या पोस्टला आपले पोर अप्लाय करू शकतील. लोअर डिव्हिजनल क्लर्क, JSA, PA, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, इवन लो डेटा एंट्री ऑपरेटर. पण हे जे ग्रेड ए डेटा एंट्री ऑपरेटर आहे यासाठी अप्लाय करता येणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला आत्ता काय करायचंय, आत्ता फॉर्म भरताना काहीच मेन्शन नाही करायचं. आता तुम्ही फॉर्म भरायचंय जेव्हा तुमचं फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला येतं तेव्हा तुम्हाला हा प्रेफरन्स विचारला जातो की का रे बाबा तुला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे का हे पाहिजे. तू तुझे प्रेफरन्स दे, त्यानुसार जसं जागा असतील तसे आम्ही तुला देऊयात. ठीक आहे. हा मुद्दा. तर ओव्हरऑल सगळ्यांना हे क्लिअर झालं असेल की प्लेन 12वी पास झालेला मुलगा यासाठी एलिजिबल आहे. मग तो आर्ट्स झाला असावा, कॉमर्स झाला असावा किंवा सायन्स झाला असावा, काही फरक पडत नाही. ठीक आहे. पुढच्या मुद्द्यावर येऊया. आता काही नोटिफिकेशन मधले महत्वाचे पॉईंट जे मी मेन्शन तुम्हाला करतो किंवा जे स्पेसिफिकली थोडे इलॅबोरेट करतो. सर नेमकी जी सिलेक्शन प्रोसेस कशी असते, म्हणजे कसं सिलेक्शन होतं यासाठी बघा, सिलेक्शन करताना टियर 1 म्हणजे प्री, टियर 2 म्हणजे मेन्स आणि टियर 3 म्हणजे स्किल टेस्ट या पद्धतीने होते. आता टियर 1 मध्ये काय असतं, टियर 2 मध्ये काय असतं आणि टियर 3 मध्ये काय असतं याच्याबद्दल मी तुम्हाला तसं डिटेलमध्ये सांगतोच. सध्या तुम्ही समजून घ्या की तुम्हाला टियर 1, टियर 2, टियर 3 अटेम्प्ट करायची आहे. पण तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे, फायनल सिलेक्शन इज एक्झॅक्टली बेस्ड ऑन मार्क्स स्कोर्ड बाय यू इन टियर 1 अँड टियर 2 एक्झामिनेशन. म्हणजे ही टियर 3 जी आहे ही क्वालिफाईंग आहे. तुम्ही इथं स्कोर केलेल्या आणि इथं स्कोर केलेल्या मार्कांवरच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. ही परीक्षा तुमची 200 मार्कांची प्री आणि 100 मार्कांची मेन्स अशी असणार आहे. आणि मेन्स तर एवढी पांचट असते, मेन्समध्ये फक्त आणि फक्त डिस्क्रिप्टिव्ह असतं. याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगतो, काळजी करू नका. तर सिलेक्शन प्रोसेस प्री आणि मेन्स. बरं. आणि विशेष म्हणजे मेन्स काहीच नाही आहे. बरं. या परीक्षेसाठी मला अप्लाय करायचं असेल तर किती फीस भरावी लागेल. जर मी जनरल आणि OBC किंवा EWS कॅन्डिडेट असेल त्यातल्या त्यात मेल तर मला 100 रुपये फीस आहे. बाकी कुणाला SC ST आणि सगळ्या विमेनला, मुलींना, कुठल्याही कॅटेगरीची मुली यांना फ्री आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरीचा मेल, OBC कॅटेगरीचा मेल आणि EWS कॅटेगरीचा मेल असाल तरच तुम्हाला 100 रुपये फीस आहे. अदरवाईज सगळ्यांना हा फॉर्म एकदम फ्री म्हणजे मोफत आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा, एक्झाम सेंटर कोणतं आहे बघा. 100 रुपयात फॉर्म भरला औरंगाबादला राहणाऱ्या विद्यार्थ्याने, काही विद्यार्थी तर फ्रीज भरणार SC ST आणि वुमेन कॅन्डिडेट, आणि आयॉन डिजिटलला जाऊन एक्झाम दिली म्हणजे ऑलमोस्ट खर्च काहीच नाही. त्यामुळं एक्झाम सेंटर सुद्धा जवळजवळ असणे हा एक ॲडव्हान्टेज आहे. औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, जळगाव, नांदेड
ऑलमोस्ट सगळे महाराष्ट्रातले सेंटर्स यासाठी अवेलेबल आहेत. त्यामुळे सेंटरचंही काही टेन्शन नाही की आम्हाला फार दूर काही जावं बसावं लागेल. कुठे जाऊन फॉर्म भरायचा, ssc.nic.in वर जायचं आणि या एक्झामसाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे. होपफुली इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. आता आपण पुढे जाऊया. पुढे नेमका फॉर्म कधीपासून चालू होणार, कसं चालू होणार याबद्दल थोडंसं डिटेल सांगा. बघा, फॉर्म चालू होतील तुमचे कालपासून, म्हणजे आजपासून 1 फेब्रुवारी 2022. 1 फेब्रुवारी 2022 ते 7 मार्च 2022 म्हणजे ॲप्लिकेशनची लास्ट डेट. हीच तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशनची पण लास्ट डेट आहे. हां, अजून एक महत्त्वाचा मुद्दा सर, एज लिमिट काय असेल? एज लिमिट जी आहे ही आहे 18 ते 27 वर्ष. पण जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला +3 म्हणजे 30 वर्ष. SC ST कॅटेगरीज कॅन्डिडेट असेल तुम्हाला +5 म्हणजे 32 वर्षापर्यंत एक्झाम देता येईल. बाकी अदर कॅन्डिडेटला एज लिमिट ही 18 to 27 इयर्स आहे. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन 7 मार्च. त्यानंतर बाकी महत्त्वाचे डेट नाही आहेत. बाकी एक्झाम कधी होईल यांचं म्हणणं आहे एक्झाम मे 2022ला होईल आणि ऑलमोस्ट ही एक्झाम मे 2022लाच होईल. कारण SSCचं कॅलेंडर यावर्षी सुरुवातीलाच आलं आणि जेव्हा कॅलेंडर कुठलंही ऑर्गनायझेशन देतं याचा अर्थ त्यांनी त्यांच्या डेट ज्या आहेत ऑलमोस्ट रिझर्व केलेल्या असतात. त्यामुळे मेमध्ये एक्झाम होईल. म्हणजे आजपासून जर तुमच्याकडे बघितलं तर 3-4 महिन्यांचा प्रॉपर वेळ आहे. आणि CGLची आपली तयारी चालू असल्यामुळे SSC CHSLची तयारी हे ऑटोमॅटिकली होऊन जाणार आहे. बरं, त्यानंतर पुढे बघा. आता जसं मी ऑलरेडी सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगतोय की बाबा ओव्हरऑल एक्झाम पॅटर्न कसा असेल, Tier 1 कशी असेल, Tier 2 कशी असेल. आता Tier 1चा एक्झाम पॅटर्न जो कसा असेल बघा, 4च सब्जेक्ट आहेत. इंग्लिश, GA, LR जनरल इंटेलिजन्स म्हणजे LR, इंग्लिश, त्यानंतर आपलं क्वांट आणि बेसिक अरिथमॅटिक स्किल आहे. बघा स्पष्ट लिहिलं आहे बेसिक अरिथमॅटिक स्किल. इथं बेसिक नॉलेज, इंग्लिशचं बेसिक नॉलेज आणि जनरल अवेअरनेस. 4 सब्जेक्ट, प्रत्येक विषय 25-25 मार्कांचा, 25-25 क्वेश्चनचा आणि 50-50 मार्क. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. एका प्रश्न 100 क्वेश्चन 200 मार्क. अशा पद्धतीने ही प्री जी आहे म्हणजे Tier 1 ही असेल तुमची 200 मार्कांची. यासाठी तुम्हाला कंपोजिट टाइम मिळेल 60 मिनिटांचा. मग त्या 60 मिनिटात तुम्ही कुठलाही विषय किती मिनिटात सोडवा काही फरक, म्हणजे बँकिंग सारखा सेक्शनल टायमिंगने तुम्ही कुठलाही विषय किती वेळेत सोडवू शकता या पद्धतीने. बरं, आता याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन बघा. Tier 1 एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे क्वेश्चन आन्सर, मल्टिपल चॉईस ऑप्शन्स, क्वेश्चन्स ओनली. द क्वेश्चन विल सेट ऑफ बोथ इंग्लिश अँड हिंदी, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की आम्हाला इंग्लिश समजायला अवघड जातं असे लोक यासाठी हिंदी ऑप्शन सुद्धा सिलेक्ट करू शकतात. निगेटिव्ह मार्किंग आहे का? हो, जर तुमचा एक प्रश्न चुकला तर अर्धा मार्क जाईल म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग जशी बँकिंगला असते. ठीक आहे. आता जे लोक प्रीमध्ये पास होतील असे लोक जातील मेन्ससाठी. पण प्रीमध्ये पास व्हायचं असेल तर मागच्या वर्षी कशा लोकांना प्रीमध्ये पास केलं याचा कट ऑफ थोडा समजून घेऊया. बघा, मागच्या वर्षी EWS कॅटेगरीचा कट ऑफ होता, अनरिझर्व कॅटेगरीचा कट ऑफ होता 141 200 पैकी. SC 114, ST 108, OBC 139, EWS 117. बाकी या फिजिकली चॅलेंज कॅटेगरीज आहेत. बाकी या पद्धतीने आहे, लक्ष द्या. मग ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर कट ऑफ हायएस्ट 141 आहे जनरल कॅटेगरीचा. हा पण स्कोर नॉर्मलाइज होऊन आला आहे. नॉर्मलाइज म्हणजे काय हो सर? बघा, समजा एखाद्या विद्यार्थ्याने 100 पैकी 80 अटेम्प्ट केले आणि यातले 100 पैकी 70 बरोबर आले, इंटू 100 केलं, ॲक्युरसी 70%. एका विद्यार्थ्याने 100 पैकी 75 अटेम्प्ट केले आणि 100 पैकी 73 बरोबर आले, याची ॲक्युरसी 73%. मग याचा स्कोर जास्त की याचा स्कोर जास्त? किंवा मी असं म्हणेल एका विद्यार्थ्याने 100 पैकी 75 अटेम्प्ट केले, 70 अटेम्प्ट करतो, जेवढे 70 आहेत समजा 100 पैकी 70 आणि 100 पैकी 70 ऑल करेक्ट आले
याची ॲक्युरसी पण 100%. मग आता तुम्ही म्हणणार याला जास्त मार्क मिळतील की याला जास्त मार्क मिळतील? ऑफकोर्स याला जास्त मार्क मिळतील. ज्याची ॲक्युरसी जास्त, नॉर्मलायझेशननुसार त्याचा स्कोर वाढतो. इवन क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल, म्हणजे कोणत्या शिफ्टमध्ये तुमची एक्झाम आहे आणि त्या शिफ्टमध्ये पेपर कसा होता याच्यावर पण खूप मॅटर करतं. त्यामुळं इथं थोडं काळजीपूर्वक पेपर सोडवणं खूप आवश्यक असतो. म्हणून बापरे सर 140चा अटेम्प्ट, हे कट ऑफ 141चा, आणि त्यासाठी अजून थोडीशी लीड तरी लागेल ना पुढे जाण्यासाठी, हा तर मिनिमम कट ऑफ आहे. म्हणजे मला असं वाटतं की 161 मार्क असणं आवश्यक आहे, म्हणजे जवळजवळ 80 क्वेश्चन करेक्ट यायला पाहिजे. नाही, असं काही नाही. तुमची ॲक्युरसीवर मॅटर करतं. तुम्ही 60-65 वरून पण 140वर 170वर जाऊ शकता, 150वर जाऊ शकता. ॲक्युरसी चांगली असेल तर नॉर्मलाइज होऊन स्कोर जो आहे तो या पद्धतीने येतो. आणि हा स्कोर नॉर्मलाइज झालाय म्हणूनच बघा पॉईंटमध्ये आलाय, या असा पॉईंटमध्ये. अदरवाईज तुम्हाला माहिती असे पॉईंटमध्ये आले, असे डेसिमलमध्ये स्कोर येणं इम्पॉसिबल आहे. हा नॉर्मलाइज झाल्यामुळे हा स्कोर पॉईंटमध्ये आलाय. ठीक आहे. तर प्री 200 मार्कांची 4 विषय, टियर 1 200 मार्कांची 4 विषय, क्वांट्रिनिंग इंग्लिश जीके, प्रत्येक विषयाचे 25 क्वेश्चन, प्रत्येक विषय 50 मार्काला, 100 क्वेश्चन 200 मार्काला, कट ऑफ मागच्या वर्षीचं या पद्धतीने. आता टियर 2 म्हणजे मेन्स, हिला मी मेन्स म्हणणार नाही, हिला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट म्हणा, डिस्क्रिप्टिव्ह पेपर. याच्यामध्ये काय असतं बघा, टियर 2 पेपर विल बी डिस्क्रिप्टिव्ह पेपर ऑफ 100 मार्क्स, पेन अँड पेपर मोड, म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे 1 नंबर काम आहे. द ड्युरेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह विल बी 1 hour, 1 तासांचा याला टाइम असेल. याच्यामध्ये तुम्हाला काय काय लिहावं लागतं, रायटिंग एसे, लेटर, ॲप्लिकेशन आणि प्रिसाइज रायटिंग, समरी ज्याला आपण म्हणतो. तर ओव्हरऑल जे 10वी 12वीला आपण डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश लिहायचो, लेटर लिहा, तसे लेटर लिहिलेले आहेत आपण शाळेमध्ये, है ना, 10वीला असताना 12वीला असताना. त्यानंतर एसे लिहा, मी मुख्यमंत्री झालो तर, तेवढे 5 विषय नसणार पण त्या टाईपचे असणार. समराईज लिहा, समरी करा, समराईज करा, समरी लिहा, प्रिसाइज म्हणतो आपण त्याला, प्रिसाइज नोट, त्या पद्धतीने. आता ओव्हरऑल पुढे यांचं काय म्हणणं आहे बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सर, आमचं सिलेक्शन जे आहे हे नेमकं कशावर होणार, बँकिंग सारखं फक्त मेन्सवर होणार की प्री आणि मेन्स होणार? तर बघा, फायनल सिलेक्शन जे आहे तुमचं, फायनल सिलेक्शन हे फक्त आणि फक्त टियर 1 चे 200 मार्क आणि टियर 2 चे 100 मार्क, अशा पद्धतीने 300 मार्कांवरच तुमचं सिलेक्शन होणार. असं मी नाही म्हणत आहे, असं मी म्हणत नाहीये, असं तुमचं नोटिफिकेशन म्हणते. नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे मेन्शन केलंय, नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे मेन्शन केलंय की हे जे स्किल टेस्ट आहे, स्किल टेस्ट ही सगळी पूर्ण क्वालिफाईंग इन नेचर आहे. त्यामुळं याला घाबरण्यासारखं काही नाही आहे. स्किल टेस्टमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त पास व्हायचंय. अल्टिमेटली तुमचं सिलेक्शन या 300 मार्कांच्या बेसिसवरच असणार आहे. आणि मोस्ट ऑफ द विद्यार्थी जरी इथं मार्क नाही मिळू शकले तरी इथं ती लीड काटू शकतात, कारण डिस्क्रिप्टिव्हमध्ये लिहायला जर तुम्हाला चांगलं जमत असेल आणि प्री नंतर जवळजवळ 4-5 महिन्यांचा वेळ मिळतो डिस्क्रिप्टिव्हला. आणि मग काय होतं, एकदा तुमची टियर 1 संपली की 4-5 महिन्यांचा वेळ मिळतो, त्यावेळेत तुम्ही मस्त छानपैकी स्किल टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशची तयारी करू शकता. त्यामुळे बिंदास्त राहा, काही टेन्शन नाही, एकदम सोपं नोटिफिकेशन आहे, क्लिअर कट आहे. सर आम्ही बँकिंगची तयारी करतोय, आम्ही SSC CHSLचा फॉर्म भरावा का? बघा, काही कॉमन डाऊट्स असतात. बँकिंगवाल्यांनी CHSLचा फॉर्म भरावा का? तर येस, बँकिंगवाल्यांनी सुद्धा CHSLचा फॉर्म भरावा. रिझन बिंग, सर आमचं ग्रॅज्युएशन झालंय, आम्ही CHSLला अप्लाय करू शकतो का? हो, मिनिमम क्रायटेरिया 12वी पास आहे, मॅक्सिमम काही पण असू शकतो एज लिमिट बसेपर्यंत. तर बँकिंगवाल्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरावा. सिलेबस बँकिंग आणि SSCचा कसा असतो, तर बँकिंगची जर तुम्ही तयारी करत असाल तर जवळजवळ 70 ते 80% जो सिलेबस आहे हा तुमचा SSCचा पण होऊन जातो.
म्हणजे बँकिंगच्या सिलेबसमधून 70 ते 80% तयारी SSCची होऊन जाते. त्यामुळे सगळ्यांनी हा SSC CHSLचा फॉर्म भरला पाहिजे. याच्या मागचं रिझन एक तर सेम सिलेबस, दुसरी महत्त्वाची गोष्ट परीक्षा असणार आहे मे मध्ये, आणि मे मध्ये नो नाही म्हणणार मी, लेस बँकिंग एक्झाम्स. म्हणजे आली तर फक्त SBIची ॲडव्हर्टिजमेंट जी आहे ही यावेळेत येऊ शकते. अदरवाईज ड्युरिंग दिस बँकिंगची कुठलीही एक्झाम नसते. म्हणून CHSLला तुम्ही बिनधास्त हा फॉर्म भरू शकता, भरलाच पाहिजे. सिलेबस सेम आणि स्लॅग टायमिंग. ठीक आहे. मग आता ओव्हरऑल यासाठी सारथीचे काही प्लॅनिंग आहे का? तर हो, नवीन बॅच जी आहे SSC प्लस बँकिंगची जी न्यू बॅच आहे, ही बॅच आपली एक 15 ते 20च्या दरम्यान चालू होईल. 15 ते 20 फेब 2022च्या दरम्यान चालू होईल. याचा अपडेट जे आहे हे आपल्या सारथी एज्युकेशन औरंगाबादच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. सारथी एज्युकेशन औरंगाबादच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. पहिली आपली SSC प्लस बँकिंगची बॅच चालू झाली. एकदम छान रिस्पॉन्स त्या बॅचला सुद्धा आहे. आणि ज्या लोकांना स्पेशली CHSLची बॅच करायची आहे अशा लोकांनी क्लासच्या टेलिग्रामवर अपडेट राहा. पुढच्या 2-3-4 दिवसांमध्ये या बॅचचा व्हिडिओ तुमच्या समोर येईल, या बॅचची डेट तुमच्या समोर येईल. ओव्हरऑल सगळे अपडेट्स तुम्हाला येतील. सोबत आपलं SSCचं स्पेशल टेलिग्राम चॅनल आहे. SSC सारथी SSC नावाचं स्पेशल टेलिग्राम चॅनल आहे सारथी SSC. यासाठी तुम्ही काय करायचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायचं, किंवा सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरही त्याची लिंक शेअर केली जाईल. सो दॅट याचं पूर्ण मटेरियल तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. सोबत सर यासाठी तुम्ही काय बुक्स सजेस्ट करणार का? हो, यासाठी जे बुक्स मी सजेस्ट तुम्हाला करतोय त्या बुक्सचं नाव आहे बघा, राकेश यादव पब्लिकेशनची हे बुकची सिरीज आहे. इंग्लिश, GK, मॅथ्स आणि रिझनिंग. इंग्लिश, GK, मॅथ्स आणि रिझनिंग या चारही बुक्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फ्लिपकार्टवर ऑर्डर करू शकता या चारही बुक्सला. पण मी रिकमेंड करेल बुकला जास्त डोकं लावू नका, कारण बुक येतात धूळ खाऊन पडतात. त्यातलं इंग्लिशचं बुक जे आहे, इंग्लिशचं बुक हे कोणाला काय डोंबलं यातलं कळत नाही. त्यामुळं पाटील सर जी शिकवतात त्याला व्यवस्थित फॉलो करा. GK समजायला यांचं थोडंसं अवघड असतं. बाकी याच्यासाठी आपल्या क्लासच्या नोट्सही मिळतील. बाकी ओव्हरऑल तुम्हाला प्रॅक्टिससाठी बुक्स पाहिजे असेल तर हे बुक्स मी तुम्हाला रिकमेंड करेल. बाकी क्लासचं टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल, SSCचं स्पेशल टेलिग्राम चॅनल असेल, हे जॉईन करून ठेवा. बॅचची या संदर्भात तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळतीलच. ठीक आहे. हे आपल्या क्लासचे टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल आहे. फर्दर कम्युनिकेशनसाठी तुम्ही याच्यावर करू शकता. बाकी तुम्हाला वाटतंय काही रिगार्डिंग मला या संदर्भात सर काही इन्फॉर्मेशन पाहिजे, फॉर्म भरताना काही अडीअडचण येते, तर फॉर्म भरण्याचा जो स्पेशल व्हिडिओ आहे हाऊ टू अप्लाय चा स्पेशल व्हिडिओ आहे, तो स्पेशल व्हिडिओ आम्ही तुम्हाला थोड्या दिवसात पोस्ट करू. स्पेशल हाऊ टू अप्लायचा व्हिडिओ, की ॲप्लिकेशन कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा SSC CHSLचा, तो व्हिडिओ डेफिनेटली सगळ्यांनी बघून घ्या, म्हणजे फॉर्म भरताना कुठलीही चुकी होणार नाही. ठीक आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट.